नमस्कार मित्रांनो, मी पवन रावराणे कोकणी कॉम्बो मराठी यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आपल्या गावामध्ये एक धबधबा आहे जो की आता पर्यटन स्थळामध्ये येणार आहे। आज सगळ्याची तयारी चालू आहे। तर कशा पद्धतीचा धबधबा आहे आणि काय त्याची माहिती म्हणजे तिथे आता पायवाट पण केली आहे, तर सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू दाखवणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सोम असा बघू शकतास आपल्यासोबत, आणि हायना बघू शकतास कशा पद्धतीचा व्ह्यू येतात। तो हकडे खाली आपली घरं असत आणि ह्यो असा टेंबलीचा डोंगर असा ह्यो। त्यानंतर हकडे बघतास ना लोऱ्याचा तलाव बघा। हां, तर मित्रांनो आता तुमका सांगूसा म्हणजे जो धबधबा असा ना, म्हणजे हा धबधबा आहे तो आपल्या घोणसरी गावाचा धबधबा आहे, म्हणजे घोणसरी धबधबा। आणि हा धबधबा सपाटोडे येथे स्थित आहे। तर कशा पद्धतीचा धबधबा आहे आणि त्याची माहिती जी काय असणार तर मी या व्हिडिओच्या थ्रू देणार आहे। तर कंटिन्यू व्हिडिओ बघा। आणि आपल्यासोबत सोम पण असा बघू शकतास खूप दिवसानंतर व्हिडिओ खरं रस्त्यामध्ये जाता कुर्ली या गावात काही मग सडूर आहे। तर मी तुमका जो आपला धरणाचा व्हिडिओ केलेला होतो ना, त्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे कुर्ली रोड तो हाच रोड आहे। तर आता आपण जाऊया, चला। हां, तर मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या की तुमच्या गावातील धबधबा दाखव किंवा घोणसरी गावातील आपला धबधबा दाखव। तर हा व्हिडिओ त्या कमेंटला पण असणार आहे, जे की तुमची डिमांड होती त्याबद्दल पण हा व्हिडिओ असणार आहे। आणि संपूर्ण माहिती देणार आहे मी या व्हिडिओच्या थ्रू, कारण की आता या धबधब्यापर्यंत पायवाट तयार पण झाली आहे। आणि काय माहिती असेल रस्त्याबद्दल सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा। आता आपण जाऊया। हो बघा डॉन असा डॉन, हाँ कडक असं असं। ये बड़ी अच्छी बात कही आप। चला आता आपण जाऊया। तर मित्रांनो तुमका सांगू झाला ना, तर खरी वाट ना धबधब्यात जाण्यासाठी जी काही पुढे जाऊन पण चांगल्या पद्धतीत होणार असा ती ही वाट असा। ही बघू शकतास तुम्ही, लोकेशन लक्षात ठेवा। ही बघा ही वाट असा, आणि जी मे महिन्यातली वाट असा त्या वाटेने सगळेजण लोक जातात। बरेचसे यूट्यूबर येऊन म्हणजे धबधब्याचं ज्या टायमिंगला व्हिडिओ करतात त्या टायमिंगला काय काय जणांना काही वाट माहिती नसता। तर तुमका मी सांगून ठेवतं, ही पाठची बघताच ती वाट असा। अजून पुढे जाऊन दोन वाटे होत ते पण तुमका दाखवते मी। आणि चला ती सोपी वाट ती पण दाखवत आहे। भविष्यात ही वाट बॅनर वगैरे सर्व गोष्टी लागणारच असत पुढे जाऊन। तर चला आता आपण पुढच्या गोष्टी बघून घ्या, चला। आणि निसर्ग बघू शकतास एक नंबर हा। हो बघा काय त्या हां असला काय नाही काय असलं तर टाकून येतं बाहेर। चल गाडी बिडी कोणाची तरी होईत पंक्चर, साईडला टाक। ओके चला। तर मंडळी बघू शकता, ज्या टायमिंगला तुम्ही कुर्ली रोडने प्रवास कराल ना, तर आजूबाजूला अशा पद्धतीचे पण बोर्ड दिसणार बघू शकता। हे बघा, सदर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर आहे, वाहने सावकाश चालवा असो विषय असा। तर सर्वांनी काळजी घ्यावा, आणि जो कोण आहे ना जात असतील मार्गस्थ होत असतील तर त्यांनी सावकाश व्हा रात्रीच्या टायमिंगला खास करून। तर चला आता आपण जाऊया। कंटिन्यू माहिती वाटेत ना, सगळं काय नवीन नवीन दिसतं ते सर्व गोष्टींची माहिती मी तुमच्यासमोर पोच करत राहणार। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आणि हां बेल असा ना ती ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वात प्रथम व्हिडिओ तुमच्याकडे येतील। बरोबर ना भाऊ? आणि काय तुझं म्हणणं हां असं काय भाई काय म्हणतास? बरे आस? हां हां चालत लडकांगा काही निघला ब्राह्मणाकडे हे मारकुटाचा करा। चला येतो, चला जाऊया आता मित्रांनो। हो बघले बघा बाप्पा लिओ घेऊन असा पाण्यात। तर मित्रांनो ही दुसरी वाट बघू शकतास, लोकेशन तुम्ही लक्षात ठेवा। घर असा, त्यानंतर समोरच ही वाट असा बघा, ही बघू शकतास। समोर जाता कुर्ली रोड, आणि ह्या साईडला आपल्या उजव्या साईडला वाट असा बघू शकता। उजव्या साईडला वाट आणि लेफ्ट साईडला घर बघू शकतास। मी राईट साईड बोलले का रे? लेफ्ट साईडला घर असा, त्या समोरच वाटा। आणि आता तुमका मी तिसरी वाट दाखवतोय, जी की सर्वजण त्याच वाटेने जातात। सगळ्यांका तीच वाट माहीत आहे। मे महिन्यातनं म्हणा किंवा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये म्हणा किंवा पावसाच्या सीझनमध्ये बहुतेक जण त्याच वाटेने जातात। त्या वाटेने आता तुमका मी दाखवते, चला। बघू शकतास ही असा तिसरी वाट, त्या तिकडून पण असा म्हणजे गाडी वगैरे असेल ना तर तिथून असं फिरून
येऊन ही वाट असा आणि त्याच्यात जी वाट तुम्ही आता दुसरी वाट बघितलास ना त्याच्याहून 2 मिनिटं अंतरावर ही वाट असते. ही वाट पूर्ण असं आणि हाय ना गाडी वगैरे जाता तुमका दाखवते मी पुढे जाऊन. तर बघू शकतास ही ती वाट पूर्ण अशी फिरून येतं म्हणजे गाडी वगैरे कोण वाहन वगैरे आणत असाल तर ही वाट असं बघू शकतास. आता आपण जाऊया. हे बघ खारुताई काय लागला वाटत ते का नको ही काय खैरी गेली. तर मित्रांनो तुमका हात जोडून विनंती आहे जे कोण ह्या वाटेने येत असतील किंवा धबधब्याकडे जात असतील कृपया करून अजिबात आजूबाजू कचरो करू नको. ह्या काय केल्याने आता बघू शकतास पार्टी करून. तर कृपया कोणीच करू नको आणि कोणत्याही प्रकारचं सेवन म्हणा मद्यपान त्यानंतर धूम्रपान काही करू नका. तुम्ही आलात ना की आपल्या धबधब्याचा फक्त आनंद घ्या बस. हे बघा जाळकडीत बाटले टाकल्याने. तर कृपया करून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे जे कोण यूट्यूबवर पुढे येणार असत किंवा बऱ्याच जणांनी सांगितल्याने तर धन्यवाद त्यांचे. पण सगळ्यांनी सांगा या रस्त्याने येताना किंवा धबधब्याकडे जाताना कोणीही कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे काय ह्या करू नका टाकू नका. पुढे जाऊन डस्टबिन वगैरे ठेवले आहेत तिथेच जाऊन टाका. का हाणला असेल तर तुम्ही. तर चला पुढे जाऊन मित्रांनो तुम्हाला ना बघू शकता हा वाळ मिळणार. तर सर्वांना विनंती आहे वाळाचं पाणी चेक करा. खोल नाही आहे जास्त पण वाळाचा जो फ्लो आहे ना तो चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही पुढे मार्गस्थ व्हा. कारण की ना बरेचसे दगड बुळबुळीत झालेले असणार त्यामुळे पाय वगैरे सटकायचा चान्स जास्त असतो. बघू शकता हा धबधब्याचा वाळा आहे बघू शकता हा आणि इथून खाली जातो. म्हणजे रिस्की थोडंसं आहे त्यामुळे सर्वांनी सांभाळून यावा सांभाळून. ओके चला मित्रांनो आता जी पायवाट आहे बघू शकता. आता इथून सलग पायवाट चालू होते. पुढे ग्रिल पण आहेत. हा रोड येतोय सरळ. पुढे जाऊन हा पण रोड फर्स्टवाला रोड तिथे जाऊन हा जाणार आहे. तोपर्यंत अजून काम सगळ्या गोष्टी अजून आहेत करायच्या. तर या धबधब्याची जी पायवाट आहे त्या पायवाट करण्यामागे आपले पालकमंत्री साहेब त्यांचा पण खूप मोठा हात आहे. त्यानंतर मनोज दादा असतील त्यानंतर मिलिंद काका असतील मिहीर दादा असतील गावचे सरपंच प्रसादराव राणे या सर्वांच्या मदतीने म्हणजे जे पण नागरिक आहेत त्यांच्या सर्वांच्या मदतीने ही पायवाट मित्रांनो मंजूर झाली आहे बघू शकता. आणि पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचं पर्यटन पण होऊ शकतं. या पायवाट केल्यामुळे सर्वजण व्यवस्थित जाऊ शकतात धबधब्यापर्यंत. तर सर्वांचे पण मनापूर्वक आभार आहेत. चला साहेबांनी आशीर्वाद असाच पद्धतीने ठेवावा अशीच आमची विनंती आहे. पुढे चालत आल्यानंतर म्हणजे इथे ना पार्टी करण्यासाठी ज्या काही लोक तुम्ही येऊन चिकन वगैरे पार्टी किंवा कोणत्या प्रकारची पार्टी असेल तर करू शकता बघू शकता. आणि कचरा वगैरे असेल ना तर ह्या अशा प्रकारचे ड्रम लावलेले आहेत पुढे ते पण मी कचरा टाकू शकता. म्हणजे आपल्या निसर्गाचा समतोल राखून राहील. त्यामुळे सर्वांनी आलात की कचरा वगैरे कुठेही अजिबात टाकू नका एवढंच सांगणं आहे. आणि आता आपण जाऊया धबधब्याकडे. इथून फक्त 2 मिनिटावर आहे. तर चला. सोमभाई काय एकदम कॅमेरामॅन देख सकते हो. अरे डेंजर. तर मंडळीने तुमका पुढे जाऊन आपल्याला ड्रोन शूट पण मिळणार आहे बघायला जे की आम्ही आता ड्रोन उडवणार आहे पण बघणार आहोत. तर चला. तर मंडळी हा बघू शकता धबधबा.
मजा आएगा ना भिड़ो. सादर करत आहोत तुमच्या समोर ड्रोन शूट. चला एन्जॉय करा. बघा मित्रांनो, आपल्या गावातील धबधबा ड्रोन शूट आता एन्जॉय करायला असणार. तुम्ही बघू शकता, हा आहे धबधबा. फुल्लान धमाल मस्ती मज्जा. चला मंडळी जाऊया. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. मित्रांनो, पोहून येऊ जायचं ना. मस्त आहे की मचवतो बेधडक. पण टेन्शन नाही, काय ना. मस्त आहे की धबधब्यावर सगळ्यांनी यावं फिरू. मदम बेक. तर मित्रांनो, झाला मस्तपैकी एन्जॉय करून झाला. बघू शकता तुम्ही धबधबो. चला आता आपण जाऊया घरात. कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका. तर चला आता आपण भेटूया. बाय बाय, टाटा.